हल्ला बोल सरकारवरती हल्ला बोल. पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने मग ती कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा असेल, एवढंच नव्हे तर सातबारा पूर्णपणे कोरा करणं असेल, शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने तात्काळ लवकरात लवकर ज्या ठिकाणी शेतकरी काम करतो, कष्टकरी शेती करतो, त्या ठिकाणी DAP आणि युरिया उपलब्ध करून देणं असेल. एवढंच काय, यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये बोगस खतांचा, बियाणांचा आणि कीटकनाशकांचा होणारा शिरकाव असेल, अशा विविध मागण्यांसाठी समस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हल्ला बोल आंदोलनाचं आयोजन जिल्ह्यातील सर्व समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. उद्या दिनांक 10 जून सकाळी ठीक 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापासून डॉक्टर BR आंबेडकरांना अभिवादन करून हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी मार्गस्थ होईल. मी जिल्ह्यातील सर्व समस्त शेतकरी बांधवांना विनंती करतो, तुम्हाला वाटत असेल की हा प्रश्न आपला आहे, ही मागणी आपली आहे, तर आपण आलं पाहिजे. मायबाप, हा लढा काही माझ्या एकट्याचा नाही, हा लढा काही फक्त संकेत टोणे यांचा नाही आहे. संकेत टोणे यांनी खऱ्या अर्थाने आंदोलनासाठी प्रयत्न केले, परिश्रम घेतले, अनेक शेतकरी बांधवांशी त्यांनी संपर्क साधला की आपण आलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी एकजूट झाला पाहिजे, सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला पाहिजे. हा त्यांचा प्रयत्न उद्याला यशस्वी व्हावा. शेतकऱ्यांच्या या खरीप हंगामाच्या अनुषंगाने जे काही छोट्या मोठ्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्या, म्हणूनच उद्याच्या या हल्लाबोल आंदोलनामध्ये आपण शेतकऱ्यांनी यावं ही विनंती एक शेतकरी मुवमेंट मधला, पक्ष वगैरे कुठलाच नाही, लक्षात घ्या. पक्ष नाही, ना कुठल्या पक्षाचा अजेंडा आहे, नाही त्याचा कुठला झेंडा आहे, फक्त आणि फक्त शेतकरी आहे. त्यामुळे आपण यावं ही विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो. उद्या दिनांक 10 जून सकाळी ठीक 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाजूला आपण मोठ्या संख्येनं शेतकरी बांधवांना यावं ही विनंती या माध्यमातून करतो. थांबतो. जय जवान, जय किसान.